गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. करूया चालू. आवाज येऊ दे रे, फक्त गुड मॉर्निंगचाच येतोय आवाज तुमचा. करूया चालू. ओके ठीक आहे. काय करायचं आहे बघा, आपण हेडिंग दिले. परत एकदा टॉपिकचं नाव काय सांगा मला पटकन. सोल्युशन, लेक्चर नंबर 2 आणि पेज नंबर आपलं 1 चालू आहे. जसं मी कालच्या लेक्चरला तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं, मी काय करत होतो रे, सोल्युशनना कॅटेगराईज करायचो. आजच्या लेक्चरला आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे सोल्युशन आहे, मी आता पुढं काय करणार आहे. पहिल्या लेक्चरला सांगितलं चहाचा कप घेतला, साखर टाकली, डिझॉल्व्ह केली. आता प्रॉब्लेम काय आहे की जर मी बघितलं चहाच्या कपासाठी आपण जास्तीत जास्त 2 किंवा 3 छोटे चमचे साखर वापरतो. असं होतं का रे, चहाचा कप एवढा छोटा आहे त्याच्यामध्ये मी अर्धा किलो साखर बसवतोय. पॉसिबल आहे का? म्हणजे कळते काय करायचं आहे तुम्हाला. आज चेक करायचं आहे की दिलेल्या कपामध्ये, दिलेल्या बिकरमध्ये साखर किंवा मीठ सोल्युबिलिटी म्हणजे किती डिझॉल्व्ह होतंय, त्यालाच मी म्हणणार सोल्युबिलिटी, म्हणजे सोल्युबल होण्याचं प्रमाण त्याचं. आता डिफाईन करतो अगोदर, मग बाकीच्या कन्सेप्ट आपण पुढे बघूया. आता मी सोल्युबिलिटीला डिफाईन कसं करणार. सोल्युबिलिटी म्हणजे काय, तर द अमाऊंट ऑफ सोल्यूट, द अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट, अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट in given volume of solvent, given volume of solvent at given temperature, at given temperature. म्हणजे ते सिम्पली काय करायचं आहे, एक छोटासा बिकर घेतला समजा, मी या बिकरमध्ये काहीतरी पाणी घेतलं. फॉर एक्झाम्पल मी थोडं असं थोडं करत याच्यामध्ये असं काहीतरी पाणी घेतलं. ओके, आता काय करतोय आपण बघा पटकन. चल आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा. ती डायग्राम कशाची आहे रे माझ्याकडं, डायग्राम कशाची आहे सांगा पटकन बोला. बिकरची आहे बरोबर. ओके, त्या बिकरमध्ये मी अगोदर काय घेतलंय, हे काय आहे रे तुमचं, अरे हे काय आहे बिकरमध्ये, बोला पटकन. काय आहे, वॉटर घेतलंय. ओके, आता त्या पाण्यामध्ये आपण काय करूया, वरून थोडीशी शुगर ॲड केली, साखर ॲड केली, म्हणजे सोल्युशन तयार झालं, ॲक्वियस सोल्युशन ऑफ शुगर. बरोबर नाही सांगा. आता आपण काय करतो इथं, ही जी वरून क्वांटिटी ॲड करतो ती मी घेतो मोल्समध्ये. ओके, काय करायचं आहे बघा, इथं सांगतो तुम्हाला. वरून जी साखर ॲड करतो ती घेतो मोल्समध्ये. चला पटकन फास्ट, चला लवकर, पटपट पटपट पट जायचं. चला, कॅमेरा आहे रे पुढं, हळू, गडबड नको रे. हां ओके, काय करतोय बघा इथं. आता साखर कशामध्ये घेतोय मी, ग्राममध्ये. काही जण ग्राममध्ये घेतात किंवा मोल्समध्ये घेतात रे. आता मला याचा फॉर्म्युला बनवायचा सोल्युबिलिटीचा, इथे साईडलाच तयार करून दाखवतो. सोल्युबिलिटी, तर इथं काय करतो बघा मी, तर नंबर ऑफ मोल्स घेतले, कशामध्ये घेतोय रे, व्हॉल्यूममध्ये घेतलं, डिवायडेड बाय व्हॉल्यूम केलं. आता मला याचं युनिट ठरवायचं आहे. मी नंबर ऑफ मोल्स कशात मोजतो रे, कशात मोजतो, 1 मोल 2 मोल 3 मोल 4 मोल 5 मोल, कशात मोजलं, मोल्समध्ये मोजलं. आणि व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो, बोला पटकन, कशामध्ये मोजतो, लिटरमध्ये मोजतो ना. म्हणजे युनिट काय झालं रे, युनिट फॉर सोल्युबिलिटी काय होईल सांगा पटकन मला. हां बोला, मोल पर लिटर. पर लिटर म्हणजे (-1) लिहिला तरी पण चालतो. आता इथं काय होतं ते बघूया, 3 क्रायटेरिया आपण त्याच्यामध्ये ठरवूया. ज्यावेळी मी शुगरसाठी एक छोटासा ग्लास घेतला किंवा छोटासा बिकर घेतला, 1 चमचा साखर टाकले, स्टर केलं, काय होणार, साखर काय झाली डिझॉल्व्ह. 2 चमचे टाकले, परत काय होणार, डिझॉल्व्ह होणार. म्हणजे सुरुवात कशी झाली बघा, मला पटकन सांगा. इथं शुगर काय आहे रे, इथं शुगर, हे खाली काय दिले मी, हे वॉटर आहे तुमच्याकडं. मी शुगरला काल काय म्हणत होतो, सोल्यूट. वॉटर काय आहे, सॉल्वंट आहे. सोल्यूट प्लस सॉल्वंट तयार काय होतं, सोल्युशन बनतं. इथं सोल्यूट कोण आहे, शुगर. सॉल्वंट कोण आहे, वॉटर. सोल्युशन कशाचं आहे, शुगर प्लस वॉटरचं. मग मी काय करतो इथं, आणि कालचं लक्षात काय ठेवायचं बघा, मी आज लेक्चर अपलोड पण करतो त्याचं, इथं लिहितो बघा. सोल्यूट म्हणजे शुगर प्लस सॉल्वंट म्हणजे काय रे, सॉल्वंट म्हणजे काय, जास्त कोण आहे, पाणी, म्हणजे सॉल्वंट पाणी झालं तुमचा. आणि कमी येतो सोल्यूट म्हणजे कमी कोण आहे, शुगर आहे. बरोबर. ओके, आता पुढं ह्या दोघांपासून तयार काय झालं तुमच्याकडे रे,
सोल्युशन झालं. पण प्रॉब्लेम काय आहे की सर आता आम्हाला चेक करायचं आहे की दिलेल्या सोल्युशनमध्ये दिलेल्या सॉल्व्हंटमध्ये साखर किंवा तुमचा सोल्यूट डिझॉल्व किती होतोय. डोक्यात जाते काय करायचं आहे. मग तुम्ही आयडिया काय केली, वरून कंटिन्यू चमचा टाकला स्टर केलं, चमचा टाकला स्टर केलं, चमचा टाकला स्टर केलं. म्हणजे स्टर केलं म्हणजे डिझॉल्व होतं की नाही सांगा. आणि जे डिझॉल्व होतंय त्याला मी म्हणतो डिझॉल्युशन. डिझॉल्युशन बरोबर. हे पण कधीपर्यंत डिझॉल्व होणार, कधीपर्यंत डिझॉल्व होऊ शकतं का. असं होतं रे की त्या एका ग्लास पाण्यामध्ये एका ग्लास दुधामध्ये जगातील सगळी साखर डिझॉल्व होते. काहीतरी कॅपॅसिटी असेल ना, म्हणजे त्या पाण्याची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत तो त्यांना आतमध्ये घेईल, डिझॉल्व करेल. पण त्याची कॅपॅसिटी संपली, करेल का डिझॉल्व. टाकलं तरी माघारी फेकेल ना. आपण दिवाळीमध्ये लाडूचा पाक बनवतो बघा रे, आठवतंय का काय होतं. पाण्यामध्ये साखर ॲड करत जातो, गरम करत जातो, अशा पॉईंटला पोहोचतो की आत गेलेली साखर परत बाहेर येते की नाही, का तिथंच थांबते. मग इथं पण काय झालं, तुमच्या सॉल्व्हंटची कॅपॅसिटी संपली, त्यावेळी हा उलटी रिॲक्शन करायचं चालू केलं, माघारी जातो आणि सोल्युशनमधून काय करतो, सोल्यूटला म्हणजे साखरेला बाहेर टाकतो, शुगरला त्यानं बाहेर टाकलं. म्हणजे झालं काय तिथं, इथं होतं क्रिस्टलायझेशन. आणि ॲक्च्युली प्रत्येक ठिकाणी होणार नाही रे, तो पॉईंट रीच झाला पाहिजे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका ग्लासमध्ये, काचेच्या ग्लासमध्ये समजा मी 100 ml पाणी घेतलं, ओके. त्या पाण्यामध्ये फार फार तर एक 15 ते 20 ग्रॅम साखर डिझॉल्व होते, कन्सिडर करूया ना आपण. एक 20 ग्रॅम साखर डिझॉल्व झाले. आता इमॅजिन करा हातामध्ये माझा ग्लास आहे. ग्लास कशाचा आहे रे, कशाचा होता, अरे कशाचा होता, काचेचा. त्याच्यामध्ये काय घेतलंय, पाणी किती घेतलेलं, 100 ml घेतले. पाण्यामध्ये काय टाकले, 20 ग्रॅम शुगर टाकले, स्टर केलं. आता प्रॉब्लेम काय झाला, त्या ग्लासची कॅपॅसिटी संपले, वरून साखर टाकली, डिझॉल्व होईल का, आहे तशी बाहेर येणार ना. म्हणजे इकडून रिॲक्शन तिकडं चाललंय. आणि हा जो पॉईंट तयार होतो त्या पॉईंटला मी साईडला इथं ॲड करतो छोटासं, ॲट इक्विलिब्रियम म्हणतात रे. इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियमचा अर्थ असतो समतोल, मराठीमध्ये त्याला तुम्ही समतोल म्हणता. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. पहिलं बघा किराणमालाच्या दुकानामध्ये वजन तागडे असायचे, बघितले, हातामध्ये असे वजन पकडायचे बघा, ते तराजू रे. तराजूमध्ये जोकायचे कसे रे, 1 किलो साखर पाहिजे असेल तर इकडे 1 किलो टाकायचं आणि इकडे काय टाकायचं, साखर टाकायची. आणि तुम्हाला इक्वल झालेलं कधी कळतं, वरती काटा असतो असं बघा, असाही होतो ना, म्हणजे असा असा होतो. हा बरोबर सेंटरला आला पाहिजे. हा सेंटरला कधी येतो, दोन्ही सेम असतील तर. त्या कंडिशनला म्हणायचं इक्विलिब्रियम. म्हणजे दोन्ही बाजू पण सेम असणार, ना पुढं ना मागं, ते मध्ये येऊनच थांबतंय. मग याचा वापर करून मी 3 डेफिनेशन इथं तयार करतो बघा. पहिली डेफिनेशन आहे, पहिली डेफिनेशन सॅच्युरेटेड सोल्युशन, सॅच्युरेटेड सोल्युशन. दुसरी आहे सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि तिसरी मी एक्स्ट्रा तुम्हाला ॲड करतो इथं, अनसॅच्युरेटेड सोल्युशन, अनसॅच्युरेटेड सोल्युशन. आता कशावरती डिपेंड आहेत बघा, तिघांच्या पण व्हॅल्यूज तुमच्याकडे. सॅच्युरेटेडचा अर्थ काय, सोल्यूटचा अमाऊंट इक्विलिब्रियमच्या अमाऊंटच्या बरोबर असतो. कळतंय सगळ्यांना. म्हणजे तिथून पुढं जाणं शक्यच नाही. म्हणजे त्या बिकरची कॅपॅसिटी 20 ग्रॅमची होती तर बरोबर 20 ग्रॅमच प्रेझेंट आहे ना, थोडं पण जास्त नाही किंवा थोडं पण कमी नाही. म्हणजे सॅच्युरेटेडला मी कसं डिफाईन करू शकतो बघा इथं, अमाऊंट ऑफ सोल्यूट, अमाऊंट ऑफ सोल्यूट इज इक्वल टू इक्विलिब्रियम अमाऊंट. म्हणजे इक्विलिब्रियमसाठी जेवढा गरजेचा आहे तेवढा अमाऊंट, त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड. आता सुपरचा अर्थ काय, सुपरचा अर्थ काय, समजा 20 ग्रॅम माझ्याकडे इक्विलिब्रियमचा अमाऊंट असेल, 20 ग्रॅमपेक्षा जास्त झाला तर बनतो सुपर सॅच्युरेटेड, आणि कमी झाला तर काय बनेल, मग शेवटचं काय बनतंय सांगा, अनसॅच्युरेटेड. मग याला डिफाईन कसं करायचं बघा, द सोल्युशन इन विच अमाऊंट ऑफ सोल्यूट, अमाऊंट ऑफ सोल्यूट इज ग्रेटर दॅन, कशापेक्षा जास्त आहे रे, हा कशापेक्षा, इथे लिहिलंय बघा, ग्रेटर दॅन इक्विलिब्रियम अमाऊंट. म्हणजे त्याच्यापेक्षा याची क्वांटिटी थोडीशी जास्त आहे, थोडीशी म्हणण्यापेक्षा किती पण घ्या, पण जास्त पाहिजे तर कंडिशन तीच आहे. आणि थर्ड काय सांगा, इथं काय होईल सांगा,
काय चेंज करायचं सांगा. अमाऊंट ऑफ सोल्यूट इज लेस दॅन कशापेक्षा कमी आहे रे. इक्विलिब्रियम अमाऊंटपेक्षा. हे समजलं काय करतो इथं. सोपं आहे का अवघड आहे रे. एक मी डिफाईन इथं काय केलं बघा. आता सुरुवातीला डिफाईन केलं सोल्युबिलिटी म्हणजे काय क्लिअर. त्याच्यानंतर पुढं आपण काय केलं रे. एका बिकरची मी एक छोटीशी केस घेतली, युनिट सांगितलं, परत बघितलं मी त्याच्यावरून 3 डेफिनेशन आपण तयार केलं. आता पुढं काय करायचं आहे याच्यानंतर. तर हा जो सोल्यूट त्या बिकरमध्ये जातोय त्याच्यावरती कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते बघायचं आहे मला. म्हणजे फॅक्टर्स कोणते बघा. हेडिंग काय येणार पुढं मग इथं. तर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी. आता पहिला फॅक्टर आहे सगळ्यात पहिलं बघा रे. मला एक सांगा तुम्ही 2 ग्लास घेतले, 2 ग्लासमध्ये पाणी घेतलं 100 ml. किती घेतोय पाणी. 100 ml पाणी घेतलं. 1 चमचा मीठ घेतलं, 1 चमचा साखर घेतली. कोण डिझॉल्व होणार फास्ट बघा. परत एकदा सांगतो. 1 चमचा मीठ म्हणजे नमक घेतलं, सोडियम क्लोराईड घेतला, दुसऱ्यामध्ये शुगर घेतली 1 चमचा. फास्ट डिझॉल्व कोण होणार. मीठच होणार. कंडिशन कळते तुम्हाला. परत काय करतो 2 ग्लास घेतो, एका ग्लासमध्ये गरम पाणी, एका ग्लासमध्ये थंड पाणी, 1 चमचा साखर, दुसऱ्यात पण 1 चमचा साखर. आता कोण फास्ट डिझॉल्व होईल. ज्याच्यामध्ये पाणी गरम होतो तो. म्हणजे इथं ॲक्च्युली होते काय याच्यामध्ये. पहिला फॅक्टर बघा. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. सोल्यूट म्हणजे जो कमी आहे तो, आणि सॉल्वंट म्हणजे काय जो जास्त आहे तो काय झाला तुमचा सॉल्वंट झाला. आता एक काम करूया आपण. कायमी कन्सेप्ट याच्या अगोदर ऐकले बघा रे. लाईक डिझॉल्व लाईक. म्हणजे जर तुमच्याकडे सोल्यूट पोलर असेल तर डिझॉल्व करायला सॉल्वंट पण कसा पाहिजे पोलरच पाहिजे. जर तुमच्याकडे सोल्यूट नॉन पोलर असेल तर सॉल्वंट कसा पाहिजे नॉन पोलरच पाहिजे. म्हणजे कळतंय तुम्हाला काय म्हणतोय मी. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा इथं जर मी लिहिलं असतं NaCl, सोडियमवर चार्ज प्लस, Clवर चार्ज मायनस. हा पोलर आहे का नॉन पोलर आहे. पोलर आहे, कारण त्याचे चार्जेस काय झाले सेपरेट झाले. हा पोलर झाला का नाही सांगा. आता पुढं काय करायचं. हा जर पोलर असेल तर डिझॉल्व इन H2O. हा पाण्यामध्ये डिझॉल्व होतो. कारण का ऑक्सिजनवरती मायनस आणि हायड्रोजनवरती चार्ज कोणता येतो रे प्लस येतो. म्हणजे कळलं का. लाईक डिझॉल्व लाईकचा अर्थ काय. दोघं पण सेमच पाहिजे तुम्हाला. पण जर समजा जर मी तर असं लिहिलं असतं नॅफ्थॅलिन बॉल्स म्हणजे डांबर गोळी रे. आता डांबर गोळ्या कशा असतात तर नियरली नॉन पोलरच असतात त्या. मग पाण्यामध्ये डिझॉल्व होतील का. कधी बघितले का तुम्ही बघा. ह्याच्यापेक्षा एक बेस्ट एक्झाम्पल देतो. आपण घरामध्ये कलर काम करतो बघा. भिंतीला कलर दिला किंवा ऑइल पेंट दिला तर तुम्ही जो कलर यूज करता ज्यावेळी आपण कलर देतो आपल्या ड्रेसला किंवा आपल्या हाताला कलर लागतो तो कलर पाण्याने निघून जातो का रे. पाण्यानं कधी कलर दिलाय भिंतीला तुम्ही. भिंत पेंट केली हातावरती कलर बसला माझ्या पाणी ओतलं जातो का रे. काय होतो आपण पेट्रोल होतो रॉकेल होतो बघितलंय सगळ्यांनी. एवढं अल्कोहोलनं पण जातो. म्हणजे काय होतंय बघा. हा जो पेंट होता तो नॉन पोलर होता. पेंट कशा डिझॉल्व झाला डिझॉल्व इन काय म्हणलो रे मी पेट्रोल करतो पेट्रोल. ओके. आता परत थोडंसं इथं ॲडिशन करतो मी याच्यामध्ये. मला तुम्ही सांगा तुमचा सोडियम क्लोराईड पेट्रोलमध्ये डिझॉल्व होईल का. हा जो मीठ आहे पाण्यामध्ये विरघळते पेट्रोलमध्ये विरघळेल का. काय विरघळणार नाही. हा कसा आहे हा कसा आहे पोलर आहे. पेट्रोल कसं आहे नॉन पोलर होतं ना. म्हणजे इथे मी एक्स्ट्रा ॲडिशन करतो याच्यामध्ये. सोडियम क्लोराईड इज नॉट डिझॉल्व इन पेट्रोल. आणि एक बॉक्स करून तिथे इंडेक्समध्ये आपण काय लिहायचं नेहमीसारखं हो का. कसं लिहायचं बघा. पोलर प्लस पोलर इथं होतं सोल्युबल. नॉन पोलर प्लस काय पाहिजे रे
नॉन पोलर प्लस नॉन पोलर, हे पण काय होणार, दोघं सेम आहेत म्हणजे काय होणार, सोल्युबल होणार. नॉन पोलर प्लस नॉन पोलर हे पण झाले तुमच्याकडे सोल्युबल. आणि तिसरं असेल समजा पोलर एक असेल आणि दुसरा असेल नॉन पोलर, काय होईल याच्यामध्ये, इन सोल्युबल. हे होईल का रे डिझॉल्व. मी काय करू त्याला इथं ब्रॅकेट याला करून असा क्लोज करतो याच्यामध्ये, एवढं फक्त लक्षात ठेवायचं रे. म्हणजे कळतंय तुम्हाला, जर सोल्यूट पोलर असेल तर सॉल्व्हंट पण कसं पाहिजे, पोलर पाहिजे. सॉल्व्हंट पोलर असेल तर सोल्यूट पण कसा पाहिजे, पोलर पाहिजे. दोघं पण नॉन पोलर असेल तर किंवा दोघं पण पोलर असेल तरच ते डिझॉल्व होणार. डोक्यात जाते का, अरे समजते का. ओके. आता त्याच्यानंतर पुढं हे कशाचं झालं रे, नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंटसाठी झालं. आता पुढे एक पॉईंट त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करतो मी, दुसरा फॅक्टर त्याच्यातला टेम्परेचरचा. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. हे मला तुम्ही सांगा रे, जर आपण टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटीमध्ये काय फरक पडेल का रे, पडेल काय फरक त्याच्यामध्ये, अरे पडेल का फरक, पडतो फरक सोल्युबिलिटीचं टेम्परेचर वाढवलं किंवा कमी केलं. आताच एक्झाम्पल दिलं की रे, गरम पाणी घेतलं, साखर टाकली, काय होते, डिझॉल्व होते ना इझिली. आणि गार पाणी असेल तर, थंड पाणी असेल तर होते डिझॉल्व, होणार पण वेळ लागणार रे. म्हणजे ज्या ग्लासमध्ये थंड पाणी होतं त्याला समजा 5 ते 6 मिनिट गेले, तर ज्याच्यामध्ये गरम आहे ते कदाचित 1-2 मिनिटामध्ये होईल. म्हणजे काय होतं तिथं स्पीड वाढलं ना सोल्युबिलिटीचं. फक्त प्रत्येक वेळी असं नाही होणार की तुमचं की टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी वाढलीच पाहिजे. पण इथं रोमन फर्स्ट याच्यामध्ये ॲड करत जातो पॉईंट. बघा पहिला पॉईंट काय लिहूया बघा, सोल्युबिलिटी डिपेंड्स ऑन, कशावरती डिपेंड करते बघा, डिपेंड्स ऑन टेम्परेचर. म्हणजे तापमान कमी करा किंवा जास्त करा त्याच्यावरती ते 100% डिपेंड करते. आणि दुसरा पॉईंट याच्यातला, सोल्युबिलिटी इज प्रपोर्शनल टू एन्थाल्पी. ॲक्च्युली एन्थाल्पीचा अर्थ काय बघा, मी थर्मोमध्ये तुम्हाला सांगतो, जो टॉपिक आहे ना तुमचा थर्मोडायनॅमिक्स. पण तुर्तास इथं लक्षात काय ठेवायचं बघा याच्यामध्ये, तर एन्थाल्पीच म्हणजे एन्थाल्पी इज इक्वल टू हीट ऑफ सोल्युशन किंवा हीट ऑफ रिॲक्शन. तुमच्या रिॲक्शनमध्ये हीटचं नेमकं होतं काय. आता 2 टाईप पडतात रे. कधी कधी काय होतं, समजा आपण चुना बघितला आहे सगळ्यांनी, लाईमस्टोन. चुना जर मी पाण्यामध्ये टाकला तर काय होतं, बघ पाणी काय होतं रे, बॉईल होतं, गरम होतं ना, गरम व्हायला पाणी चालू झालं. पण त्याच्या जागी जर मी युरिया पाण्यामध्ये टाकलं तर पाणी काय होतं, थंड होतं, म्हणजे कूल होतं पाणी. आता दोन्ही प्रोसेस कशा आहेत बघा. चुन्यानं काय केलं, पाणी गरम केलं. युरियानं काय केलं, पाण्याचं टेम्परेचर काय केलं रे, कमी केलं. पाणी थंड झालं तर त्याचं टेम्परेचर कमी झालं. मग जे पहिली रिॲक्शन आहे, पाणी गरम होतंय, तो हीट ॲब्सॉर्ब करतो ना, त्याला काय म्हणता, हीट ॲब्सॉर्ब करतो त्याला काय म्हणतो सांगा. हां बरोबर, एक्झोथर्मिक रिॲक्शन. आणि हीट बाहेर टाकतो त्याला काय म्हणतो आपण रे, एंडोथर्मिक म्हणतो. आता इथं पण तेच करायचं आहे तुम्हाला. तुमच्याकडे इथं आता 2 टाईप तुम्हाला सापडणार रिॲक्शनचे. एक सापडेल तुम्हाला एंडोथर्मिक रिॲक्शन आणि दुसरी काय सापडेल रे, एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता याच्यावरूनच तुम्हाला समजतंय एंडोथर्मिकचा अर्थ काय, तर त्या रिॲक्शनला हीटची गरज आहे. डोक्यात जाते का बघा. तो हीट काय करतोय, सॉरी एक्झो म्हणजे हीट काय करतो सांगायचं, लिहून घेऊया आपण. एक्झोमध्ये हीटचं काय झालं रे, ॲब्झॉर्ब झाले का इव्हॉल्व बाहेर पडली, इव्हॉल्व झाले. आणि एंडोमध्ये काय होतं रे हीट, हे सांगा पटकन. बरोबर सांगितले का बघा, जर एकदा चेक करा. एक्झोथर्मिक हीट इव्हॉल्व पडते ना, बरोबर लिहिले ना रे, नक्की. हां आता काय करायचं आहे बघा, तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये. तर अशी रिॲक्शन आहे समजा, इथं दोन्हीकडे पण करतो. ह्या दोघांना पण मी काय केलं, ह्या दोन्हीमध्ये पण टेम्परेचर प्रोव्हाइड केलं. इथं पण काय करतो मी, टेम्परेचर प्रोव्हाइड करतो. तुम्ही मला सांगा,
दोघांमध्ये हीटची गरज कोणाला आहे? हीट खाताय कोण तिथं? कोण खाताय सांगा? अरे एंडो का एक्झो हीट खातोय? एंडो खातोय. मग त्याला गरज आहे, त्याला तुम्ही हीट देतायसा, म्हणजे सोल्युबिलिटी वाढणार का कमी होणार? वाढणार. कारण काय त्याची गरज आहे, ती मी त्याची गरज पूर्ण केली ना. म्हणजे पहिल्यामध्ये इथं काय झालं बघा, एंडोमध्ये सोल्युबिलिटी तुमची काय होणार इथं? इन्क्रीज झाले. बरोबर? अरे डोक्यात जाते का? ओके. आता पुढं इथं याला गरज आहे का रे हीटची? बघा बरं, गरज आहे का? तो काय करतोय? स्वतःमधली हीट बाहेर टाकायला लागलाय. म्हणजे एक ग्लास पाणी घ्या, 2 चमचे चुना टाका, पाणी उकळून हीट बाहेर टाकतंय. तुम्ही खालून गरम केलं तर काय होणार? सोल्युबिलिटी वाढेल त्याची का कमी होणार? 100% कमी होणार. मग इथं काय झालं बघा, याच्यामध्ये त्याला गरज नव्हती, तुम्ही त्याला हीट देतायसा, प्रोव्हाइड करतायसा, टेम्परेचर प्रोव्हाइड केलं, म्हणजे इथं तुमची सोल्युबिलिटी काय झाली रे? डिक्रीज झाली. डोक्यात जाते का सगळ्यांच्या? समजते काय करतोय आपण? आणि 2 एक्झाम्पल पुस्तकातले इथं सांगतो तुम्हाला बघा. तर एक्झाम्पल बघा, पहिलं कोणतं आहे याच्यामध्ये? तर जर KCl बघितलं, KCl डिझॉल्व होतो इन वॉटर बाय एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिकचा अर्थ काय रे? हीट काय होते? वर बघून सांगा मला. अरे काय झाली? बोला पटकन. हीट काय झाली? ॲब्सॉर्ब झाले. आता मला सांगा, तो जर हीट ॲब्सॉर्ब करतोय, मी टेम्परेचर वाढवतो, रेट काय होणार? सोल्युबिलिटी काय होणार टेम्परेचर वाढल्यावर? बघा बरं, इथं चेक करा ना. डिझॉल्व झाला पाण्यामध्ये बाय एंडोथर्मिक रिॲक्शन ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर. सोल्युबिलिटी काय होणार त्याची? सांगा पटकन. हे बोला पटकन रे. वाढणार का कमी होणार? हीट ॲब्सॉर्ब. ओके. काय करतोय बघा आपण याच्यामध्ये? तर KCl डिझॉल्व कधी झाला रे? तो डिझॉल्व होताना काय करतोय KCl? तिथं हीटला ॲब्सॉर्ब करतोय, त्याला हीटची गरज आहे. आणि तुम्ही पण इथं काय करताय सा? बाहेरनं टेम्परेचर वाढवलं, याचा अर्थ तुम्ही त्याला हीट दिली, म्हणजे त्याची सोल्युबिलिटी पण इथं वाढणार आहे. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना? आणि दुसरे एक्झाम्पल आहे पुस्तकामधलं तुमच्या, एक्झाम्पल नंबर 2, CaCl2, Li2SO4H2O. हे कसे डिझॉल्व होतात बघा? डिझॉल्व इन वॉटर इन H2O बाय एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिकचा अर्थ काय? हीट काय होती तिथं सांगा मला? हीट ॲब्सॉर्ब होणार का बाहेर पडणार? एक्झोमध्ये हीट बाहेर पडली. बाय एक्झोथर्मिक म्हणजे हीट काय झाली? इव्हॉल्व झाले. एक्झोथर्मिक रिॲक्शन. मग इथं समजा, याच्यामध्ये समजा तुम्ही जर टेम्परेचर वाढवलं, सोल्युबिलिटी काय होणार आहे? हे लक्षात कसं ठेवायचं बघा, हे सांगतो तुम्हाला. हीट बाहेर टाकतोय, त्याचा हीटचा रूट कसा आहे? समजा मी म्हणजे रिॲक्शन आहे, हीट अशी बाहेर पडायला लागल्या. ऑलरेडी समजा उन्हाळा चालू आहे, आपल्या बॉडीतून हीट बाहेर पडते, आपण गरम होतोय, आणि मी वरून जॅकेट घातलं तर अजून गरम होणार ना. म्हणजे आपण बाहेरून पण हीट देतोय. मला हीटची गरज आहे का? मी हीट बाहेर टाकायला लागलोय. ओके. आणि याची केस कशी होते? इव्हॉल्वची किंवा एंडोथर्मिकची. हिवाळा चालू आहे, तुम्हाला गरमीची गरज आहे, तुम्ही बोनफायर म्हणजे शेकोटीपाशी बसला जाऊन, तुम्हाला हीट मिळत्या, तुम्ही स्टेबल झाला असा. कळते इथं? आणि थोडं काय केलं, अजून तिथं लाकडे वाढवले, टेम्परेचर वाढवलं, अजून तुम्हाला बरंच वाटणार आहे ना, थोडी तुम्ही पेटणार आहे. तुम्ही ठराविक अंतरावरतीच बसलाय ना. बघा हिवाळ्यामध्ये शेकोटीपाशी बसलो, शेकोटी विजायला लागले, आपण काय करतो रे? अजून लाकडे टाकून त्याला पेटवतो, म्हणजे टेम्परेचर मी वाढवलं. सेम इथं तसं करतोय बघा. मग जर टेम्परेचर वाढवलं तर याची सोल्युबिलिटी काय होणार? कमी झाली. का कमी झाली? तर त्याला गरज होती का? होती गरज त्याला, म्हणून त्याची सोल्युबिलिटी काय झाली? कमी झाली. आता काय केलंय बघा, तुमच्या पुस्तकामध्ये ग्राफ ड्रॉ केलाय त्यांनी, तर इथं स्पेस नाही. मी काय करतो, सुरुवातीला एक काम करा, व्हिडिओ पॉज करा आणि याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि पटकन लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, करा पॉज. ओके, झालं असेल सगळ्यांचं. आता काय करायचं आहे बघा, सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. तर मी सुरुवात केली टॉपिकची सोल्युबिलिटीनं. सोल्युशनमधला माझा पॉईंट होता सोल्युबिलिटी, की दिलेल्या बिकरमध्ये, दिलेल्या ग्लासमध्ये, दिलेल्या भांड्यामध्ये सोल्यूट तुमचा म्हणजे साखर असेल, सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ असेल,
किती सोल्युबल होतं ते आपण बघितलं. आता पुढं काय करतोय आपण रे, त्याच्यावरती फॅक्टर्स बघतोय की कोणते फॅक्टर माझ्या सोल्युबिलिटीवरती अफेक्ट करतील. त्याच्यामध्ये पहिला होता नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, हा इथं जो मी पहिला कंप्लीट केला तो वाला होता. दुसरा कोणता होता, इफेक्ट ऑफ टेम्परेचरचा, टेम्परेचरमुळे नेमकं काय होतं. आपण शक्यतो बघतो रे की जर सॉल्ट असेल एखादा तर सॉल्टची सोल्युबिलिटी शक्यतो वाढतच जाते टेम्परेचर वाढवल्यानंतर. पण प्रॉब्लेम काय आहे की सर आपण फक्त सोल्यूट म्हणून पहिल्या लेक्चरमध्ये पण शिकलोय बघा रे, मी सोल्यूट म्हणून काय काय घेऊ शकतो रे, सोल्यूट म्हणून मी काय काय घेऊ शकतो, सॉलिड घेऊ शकतो का, अरे ॲज अ सोल्यूट सॉलिड घेऊ शकतो का, हो आपण बघितले काल सॉलिड 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 लिक्विड सॉलिड गॅस, लिक्विड घेऊ शकतो का, चालतं लिक्विड, पण गॅस पण घेतलं तर चालतं. मग सर समजा आपण एक काम केलं की एका फ्लास्कमध्ये एका बिकरमध्ये पाण्यामध्ये समजा गॅस भरला आणि त्याचं टेम्परेचर वाढवलं तर नेमकं काय होणार. म्हणजे आपण ज्यावेळी समजा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखाद्या कोल्ड्रिंक शॉपिंगमध्ये गेलो, आपण त्याला सोडा समजा सांगितले ग्लासवर, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो हे तर माहिती आहे सगळ्यांना. तो ग्लास समजा त्याचं टेम्परेचर वाढवलं तर गॅसचं नेमकं काय होणार ते पण आपण बघायचं आहे. आणि त्याचं मी तुम्हाला रिअल लाईफ ॲप्लिकेशन पण सांगतो, नेमकं गॅसेसचं तिथं काय होतं. म्हणजे पाण्यामध्ये प्राणी असतात का नाही, मासे असतील तर त्यांच्यावरती त्याचा परिणाम नेमका कसा होतो. किंवा इंडस्ट्रीजमध्ये बघा टेम्परेचर वाढवलं जातं, कुलिंगसाठी पाणी वापरतात ना, आणि तेच पाणी परत नदीला सोडलं जातं, मग त्यावेळी पण काय होतं सगळं आपण इथं बघायचं आहे. पण त्याच्या अगोदर एक पॉईंट खालीला हेडिंग द्या तिथं, जे आत्तापर्यंत आपण ओटाटिप बघितलं ना सगळा, त्याचं मी काय करतो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, की जर मी त्या सोल्युबिलिटीचा समजा ग्राफ ड्रॉ केला बोर्डवरती तर नेमकं काय होणार. आपण ग्राफ कसा ड्रॉ करतो बघा, मी असे दोन ॲक्सिस तयार केले इथं आणि काय केल्या त्यांच्या सोल्युबिलिटी मला कम्पेअर करायची येतात. याच्यामध्ये इथं घ्यायचं टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये, इकडे घेतली समजा ह्या बाजूला मी घेतो सोल्युबिलिटी आणि कशी घेतो बघा, ही आपण ग्रॅम घ्यायचं, ग्रॅम सोल्यूट कशामध्ये घ्यायची, इन 100 ग्रॅम H2O. पाण्यामध्ये जर समजा मी तो सोल्यूट जर घेतला नेमकं काय होणार, मी 5 ते 6 सॉल्ट कम्पेअर करतो, ग्राफ बघितल्यानंतर समजतं रे नेमकं तिथं होत काय असेल. तर काय करूया बघा, ज्यावेळी मी ग्राफचं ऑब्झर्वेशन केलं, मला इथं ऑब्झर्व काय झालं बघा, हा ग्राफ आहे तो KNO3चा, बरोबर, पोटॅशियम नायट्रेटचा ग्राफ आहे. क्लिअर दिसतंय की सर जर मी टेम्परेचर वाढवलं सोल्युबिलिटी वाढले का कमी होते, वर चालले म्हणजे काय झाले, वाढले. ग्राफचा हा एरो सांगतो तुम्हाला रे, इथं आपण जो एरो ड्रॉ करतो ना इथं साईडला, म्हणजे जसं तुम्ही वर जाताय तसं तुमची सोल्युबिलिटी तर काय होते, वाढत चालले. आता पुढं काय करूया आपण इथं, तर असे दोन ग्राफ काढले समजा, NaClचा KClचा, दुसरा ड्रॉ करू होतो ग्राफ आपण KBrचा, आणि त्याच्यानंतर एक मिनिट फक्त, NaCl KCl एक मिनिट फक्त, याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, हा समजा मी घेतला KBrचा, KBr नंतर त्याच्यानंतर हा झाला NaBrचा, आणि याच्यानंतर शेवटचा एक ड्रॉ करतो NaNO3चा. हे पुस्तकामध्ये सांगितले पण तो दिला नाही, मी ह्या साईडला तो एक्स्ट्रा पॉईंट मी त्या ग्राफचा ॲड करतो, Na2SO4. हे मला सांगा, या ग्राफमध्ये मला 3 ऑब्झर्वेशन बनवायचे आहेत, पहिलं दुसरं आणि तिसरं इथंच ॲड करतो. पटकन सांगायचं, ग्राफमध्ये सोल्युबिलिटी कमी कोणाचे झाले टेम्परेचर वाढवल्यानंतर, बघा बरं कमी कोणाचे झाले, Na, हाच की रे, बरोबर की, सोडियम सल्फेट त्याचे कमी झाले. सगळ्यात जास्त कोणाचे होते इथं, किंवा कोणाचे जास्त प्रमाणात वाढले,
दोघांचे वाढले जास्त. कोणाकोणाचे बघा, KNO3 आणि NaNO3चे वाढले. तिघं जण बघा, पहिले तिघं हे KCl NaCl असेल आणि तुमचा इथं असेल NaBr असेल, तर त्या तिघांची सोल्युबिलिटी कशी होते रे, स्लाइटली वाढते. स्लाइटली म्हणजे काय रे, थोड्याशा प्रमाणामध्ये वाढत चालले. जर इथं बघितलं, हा जो KBr दिसतोय तो KBrची पण अशी जास्त प्रमाणात वाढते. म्हणजे काय लिहूया बघा, पहिलं ऑब्झर्वेशन येतं तुमचं, सोल्युबिलिटी ऑफ हे तिघं सांगा, सॉरी NaCl, दुसरा कोण आहे त्याच्या शेजारीच रे KCl, आणि तिसरा काय आहे तुमचा NaBr. स्लाइटली इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. मला काय करायचं आहे रे, हा जो ग्राफ दिसतोय ते बघूनच लिहायचं आहे ना तिथं. दुसरा पॉईंट, KBr असेल, KNO3 असेल, पहिले तिघं वरचे. सोल्युबिलिटी ऑफ कोण कोण सांगितले सांगा मला परत. पहिला कोण आहे त्याच्यामध्ये, KBr. त्याच्यानंतर कोण आहे, कॉमा, हां NaNO3 अँड शेवटचा कोण राहिला रे, KNO3. इन्क्रीजेस ॲप्रेसिएबली, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये काय होते रे, त्याची सोल्युबिलिटी वाढत चालले. आणि डिक्रीज कोणाची झाली रे, बघा सांगा, डिक्रीज कोणाची झाली. हां, सोल्युबिलिटी ऑफ कशाची रे, Na2 कोण आहे तो, Na2SO4. काय झाली सांगा तिथं, डिक्रीज कधी झाली रे, टेम्परेचर वाढल्यावर झाले का कमी झाल्यावर झाले. अरे इथून चेक करायचं रे, हो का, इथून पुढे येता याचा अर्थ तुमचं टेम्परेचर वाढत चाललंय. म्हणजे जसं टेम्परेचर वाढते तसं सोल्युबिलिटी खाली पडते. म्हणजे डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग काय रे, टेम्परेचर. इथंपर्यंत तर आम्हाला क्लिअर आहे. आणि एक ऑब्झर्वेशन जर बघितलं मी, सॉल्ट असेल ना, तर सॉल्टची सोल्युबिलिटी टेम्परेचर वाढवले की वाढतच जाते, हे तर सगळ्यांना समजते. पण प्रॉब्लेम काय की सर, मग गॅसेसबद्दल काय होणार आहे. मी एक्स्ट्रा पॉईंट इथे ॲड करतो, सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस. जर आमच्याकडे जर सर गॅस असेल तर गॅसेससाठी काय केलं पाहिजे आपण. एक एक्झाम्पल देतो बघा तुम्हाला. तर हे मला सांगा, एखादा गॅस असेल, आपल्याला लिक्विडमध्ये खाली फिट करायचं आहे, किंवा आपण कोल्ड्रिंक पितो ना त्याच्यामध्ये तो गॅस भरायचा आहे. गॅस इझिली जाईल का प्रेशराईज करायला पाहिजे. म्हणजे हवेमध्ये होता किंवा समजा ॲटमॉस्फिअरमध्ये होता, तो कसा असा इकडं तिकडं पूर्ण रूममध्ये पसरला आहे. मला काय करायचं आहे, या पाण्याच्या बॉटलमध्ये समजा गॅसला फिट करायचं आहे. मी काय करतो, काय करायचं सांगा, काय केलं, आता हे लिक्विड दिसतंय सगळ्यांना, ओके. तर याच्यामध्ये गॅस फिट करायचं, गॅस टाकला, प्रेशर वाढवलं, टोपण लावलं, मग गॅसचे पार्टिकल काय झाले, खाली जाऊन बसले, ओके. पण समजा हा ओपन असेल आणि मी खालून टेम्परेचर वाढवलं, ते कॉम्प्रेस झालेले पार्टिकल गप बसतील का रे तिथं, काय करणार, बाहेरच पडणार ना डायरेक्टली. म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ गॅस काय झाली या बॉटलमध्ये, काय झाली सांगा पटकन. ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन गिवन बॉटल इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस, सांगा पटकन काय होते, काय झाली, डिक्रीज झाली, कमी. गॅस कमी झाला म्हणजे सोल्युबिलिटी काय झाली, कमी झाली. मग इथं तेच करायचं आहे. मी ते ऑब्झर्वेशन लिहितो अगोदर तुमचं, काय लिहितो बघा याच्यामध्ये, सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस डिक्रीजेस ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर. आता ॲप्लाय कुठं होतं, बेस्ट ॲप्लाय कुठं होतं बघा, हे काय आहे रे, अरे काय आहे हे सांगा पटकन. नदीसारखं दिसतंय ना, नदी आहे समजा, नदीमध्ये काय सापडतं तुम्हाला, मासे सापडतात. हा कोण आहे, हे मासा कुठं आहे रे, हां हा कोण आहे रे, सूर्य ड्रॉ केला आपण इथं, दिसतोय सगळ्यांना सूर्य, ओके. आता सूर्याचं काम काय आहे, तो हीट प्रोव्हाइड करतोय, एनर्जी प्रोव्हाइड करतोय आपल्याला, ओके. ह्यानं त्याची रेज अशी टाकायला सुरुवात केली. तर आता जर आपण चेक केलं, ह्या नदीमध्ये कुठंतरी एक मासा आहे, फॉर एक्झाम्पल एकच मासा पकडतो, एकच मासा सपोज करतो, मला केस स्टडी बघायची आहे ना. समजा इथे छोटासा मासा आहे असा, हां असा एक मासा आहे, याला त्याला असं डोळा येतो, हां ओके. आता मला सांगा, हा जो मासा दिसतोय तुम्हाला, त्याच्याकडे दोन केसेस आहेत,
राहायचं कुठं नेमकं एक कन्सिडर करा इट इज फिश, तो मासा आहे. ठीक आहे. तर जर बघितलं मी मासा पाण्यामध्ये का राहतो रे? पाणी म्हणून. मग कारण तो डिझॉल्व ऑक्सिजन त्या पाण्यातला घेतोय ना. आपल्या सगळ्यांना माहित आहे पाण्यामध्ये समजा मी काय करतो, त्या पाण्यामध्ये असा डिझॉल्व ऑक्सिजन प्रेझेंट आहे या पाण्यामध्ये, कुठं प्रेझेंट आहे. ठीक आहे. तो ऑक्सिजन प्रेझेंट आहे. आता होतं काय तिथं, समजा सूर्य त्याची रेज या पाण्यावरती पाडतोय, म्हणजे जो अप्पर मोस्ट लेयर असतोय, हा लेयर वरचा दिसतोय तो, त्याच्यातून बाहेर कोण पडणार? इझिली O2 पडणार. कारण आपण कन्सेप्टमध्ये माझ्या काय शिकलो टेम्परेचरच्या, जर टेम्परेचर वाढलं तर सोल्युबिलिटी ऑफ गॅस काय होते? वाढते का कमी होते? कमी होते ना. बाटलीमध्ये बघितली तीच इथं होणार रे. म्हणजे जर तुम्ही तापमान वाढवलं तर ऑक्सिजन बाहेर पडणार ना निघून, याच्यातून ऑक्सिजन निघून गेला. मग जर ऑक्सिजन निघून गेला हा वरती जाईल का खाली जाईल? खाली का जाणार? कारण इथं खाली बॉटमला जो ऑक्सिजन डिझॉल्व झालाय तो प्रेझेंट कसा असणार रे? मॅक्झिमम अमाऊंटमध्ये असेल. जे जर पेपरला क्वेश्चन पडला, व्हाय ॲक्वॅटिक ॲनिमल्स प्रेफर टू लिव्ह ॲट डाऊन साईड, का प्रेफर करतात? तर ॲट द सरफेस एरिया काय होतं, ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन इज डिक्रीजेस. बरोबर ना. ऑक्सिजन कमी झाला तो वरती थांबू शकत नाही, खाली ऑलरेडी प्रेझेंट आहे, का पाणी खालीपर्यंत गरम होत जातं. सरफेसचं फक्त पाणी गरम होतं ना पाण्याच्या, म्हणून मासे काय करतात तर बॉटमला जातात. ही एक केस झाली. दुसरी केस स्टडी काय आहे, समजा इंडस्ट्रीजमधून समजा नदीच्या कडेला समजा एखादी इंडस्ट्री आहे. इंडस्ट्री काय करते रे, त्यांच्या कूलिंग पर्पजसाठी पाण्याला ॲज अ कुलंट वापरते. म्हणजे काय करायचं, पाणी इथून उचलायचं, इंडस्ट्रीत न्यायचं, त्यांचा प्रोडक्ट आहे तो थंड करायचं, ती वापरायचं, आणि परत गरम झालेलं पाणी काय करायचं, पाण्यामध्ये सोडायचं. मग ऑलरेडी सूर्याचा वापर न करता तिथं टेम्परेचर वाढलं की रे पाण्याचं, आणि जर पाण्याचं टेम्परेचर वाढलं मासे राहतील का तिथं रे? मासे का राहणार नाही तिथं? पाणी गरम झालं ते एक केस आहेच की रे, पण त्या गरम झाल्यामुळं त्या पाण्यातला ऑक्सिजन काय होणार, पटकन निघून जाणार ना. म्हणजे काय होणार, ॲक्वॅटिक ॲनिमल्सला डिफिकल्ट होणार टू सर्वाइव्ह इन केस ऑफ हॉट वॉटर. बघायचं जाते तुमच्या हे दोन ॲप्लिकेशन कशाची झाली रे? ॲप्लिकेशन म्हणण्यापेक्षा काय झालं रे, इथंपर्यंत काय झालं तुमचं, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ गॅस. जनरल हे फक्त लक्षात ठेवा रे, टेम्परेचर वाढलं की सोल्युबिलिटी ऑफ गॅस काय होणार रे, कमी होणार. मी डायग्राम काढून पण तुम्हाला सांगितलं नेमकं तिथं होतंय काय. दोन टाईपचे क्वेश्चन पडू शकतात तिथं. एक पडेल पाण्याच्या खालीच का राहतात ते, आणि दुसरा पडेल इंडस्ट्रियल, जर हीट असेल पाणी तर माशांना जगण्यासाठी डिफिकल्ट का होतं. तर जनरली हे स्टेटमेंट फक्त तिथं आलं पाहिजे माझ्या आन्सरमध्ये. ठीक आहे. इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. आज इथंच थांबूया. उद्याच्या लेक्चरला तुम्हाला फक्त मी हेडिंग सांगतो इथं थर्ड पॉईंट बघायचा आहे, इफेक्ट ऑफ प्रेशर, की जो खूप महत्त्वाचा आहे रे, इफेक्ट ऑफ प्रेशर. त्याच्यामध्ये तुम्हाला उद्याच्या लेक्चरला मी सांगणार आहे हेनरीज लॉ. हेनरीजनं सांगितलं आहे की जो गॅसेस असतात ना त्याचा आणि प्रेशरचं रिलेशन काय होतं ते सगळं हेनरीजसाठी आपल्याला काय करायचं आहे उद्याच्या लेक्चरला बघायचं आहे.